घरातील बऱ्यापैकी साहित्य संपत आलं होतं. म्हटलं आज वेळ आहे तर डीमार्टला जाऊन येऊ, म्हणून आम्ही आता आलो आहोत डीमार्टमध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी घरातील. इकडे आम्ही कडधान्य घेत आहोत, मिस्टर घेत आहे डाळी वगैरे. तर वेदूचं आणि समृद्धीचं इकडे काय चालू आहे बघा, ते फक्त इकडं तिकडे फिरणं चालू आहे त्यांचं. वेदूला काहीतरी बाहेर कुठे आणलं तर फक्त नवलच वाटतं, इकडे पळायचं तिकडे पळायचं एवढंच चालू असतं वेदूचं. घर म्हटलं की घरात सगळ्या गोष्टी लागतात, एखादी गोष्ट कमी पडून चालत नाही. आता डीमार्टमध्ये लिस्ट बनवून आणली होती सगळं घ्यायचं, पण ती लिस्ट नेमकी कुठे हरवली. त्यामुळे आता जे समोर दिसेल ते घ्यायचं, ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या घ्यायचं असं ठरवलेलं आहे. वेदू बघा ना किती खुश आहे, प्रत्येक ठिकाणी येतो हे काय मम्मा ते काय मम्मा विचारत आहे. साहित्य घेतलं आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर हे सगळं साहित्य आता ज्या त्या ठिकाणी ठेवायचं आहे ते पटापट एकदा लावून घेते, कारण एकदा एका ठिकाणी राहिलं ना तर ते राहूनच जातं ना, मग ते काम पेंडिंग पडतं. डाळीच्या आणि कडधान्यांच्या बरण्या अगोदरच घासून स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या आणि तांदळाचे डबे वगैरे पण स्वच्छ करून ठेवले होते. आता पटापट जे ते त्या त्या ठिकाणी ओतून ठेवायचं, म्हणजे मग माझ्या घरातील थोडासा पसारा कमी होईल. आता दुपारचे 1:30 वाजलेत. वेदूला खूप भूक लागली, बाहेर गेले होते ना त्यामुळे थोडासा लेट झाला स्वयंपाक बनवायला. आता वेदू आणि त्याचे पप्पा पण माझ्या मागे मागे करत आहेत, कारण त्यांना खूप भूक लागली आहे. कुठे बाहेर गेलं की घरातील काम मग तसंच राहतं. आता वेदूसाठी स्वयंपाक पण करायचं आहे, खाऊसाठी काय तर बनवते पटकन. आता ह्या डाळीच्या बरण्या वगैरे भरून ठेवल्या, आता मी लागते स्वयंपाकाला. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके टाटा बाय बाय.